सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतो की पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत प्रशांत आंबोरे. तर स्ट्राईक वरती असेल अरवी. एक सिंगल घेतले आणि सिंगलच्या सय्यड धोपलकावरती होते बाद. एक धाव. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे प्रशांत आंबोरेचा पाहायला मिळतोय. दिनेश परफेक्ट मिडल केला होता, परंतु आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे गोलंदाजानं तिथे बॅकअप केलं चेंडूला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10+3 आहे. 11 एक धाव धोपलकावरती असणार आहे. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दिनेशच्या बॅट मधून येतो एक राजेशाही शानदार रुबाबदार शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. षटकार आल्यानंतर एक मोठी वाढ झाली धावफलकावरती. आपण पाहतो 7 धावा आहेत. हलकीशी एज तिथे घेतली आणि त्यानंतर आपण पाहतो एका धावेच्या मदतीने होते बाद. हलकीशी प्लेस केली होती बा. एका धावेच्या मदतीने होते बाद धोपलकावरती 8 धावा असताना आपण पाहतो की आता इथून पुढे धोपलकावरती धावा आहेत 8. 2 संघामध्ये पडली गाठ. येणाऱ्या काळामध्ये वेळामध्ये कोण कोणाची लाभणार वाट. धोपलकावरती धावा आहेत 8-8-8. धाव पाहूयात पुढील चेंडू. आपण पाहतो की हलक्या तर खेळायला फटका होता. एक धाव तिथे घेतली जाते. एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धाबा 9 आणि या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. धोपलकावरती धाबा आहेत 9. एक षटकानंतर धोपलकावरती धाबा 9. कोणताही कडे बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. दोन षटकांचा खेळ मला वाटतं दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती संतोष चव्हाणला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. तर स्ट्राईक वरती असेल आरवी. गुडघा टेकत खेळलेला हलकीसा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तिथे घेतली जाते. एका धाबीच्या मदतीने आपण पाहतो की धावफलकावरती होते बाद. 10 धाबा दुहेरी अंकामध्ये जाऊन धावफलक पोहोचलाय. कोणताही गडी बाद असताना एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती दिनेश गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती असेल दिनेश. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो संतोष चव्हाण. उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आहे. इथे आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर 1.2 षटकांचा खेळ संपला. इथे आपण पाहतो दिनेशला चेंडू मैदानाच्या आतमध्ये समजू शकला नाहीये. भन्नाट वेगा दक्षरेषेच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. इथे पहा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय संतोष चव्हाण. पुढे सरसावत आला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार होता ढाका. वाघाची दाढ फोडला पहाड. एक टप्पा खात खणखणी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनी चौका.
षटकार आहे का नाही आणि ही पाडी करण्यासाठी चौकार षटकार आहे का नाही पाडी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. मुख्य पंच कळवत आहेत. तिसरे पंच कळवतील आपल्याला योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. तिसरे पंच कळवत आहेत की ऑन फील्ड डिसिजन द्या कारण की चौकार आहे. ओके हे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. एका धावीच्या मदतीने होते बरं धोपलकावरती आपण पाहतो 15 धावा 1.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार. फक्त आणि फक्त मला वाटतं चेंडूची पाहणी केली तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आरवी यांनी फक्त आणि फक्त चेंडूची पाहणी केली आणि त्यानंतर आपण पाहतो की चेंडू सोडून दिलाय. कसल्याच प्रकारे तिथे प्रयत्न केला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पहा पुन्हा बॅटची त्यानंतर पाहूया चेंडूची पाठबोरी करतायत प्रशांत आंबोरे. इथे चेंडूची आणि खेळाडूची शर्यत इथे पाहतो आपण सीमा रेषा लगत चेंडू अडवला गेलाय. 2 धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता आणि पाहता पाहता 2 धाबा गुड रडी बिटवीन द विकेट. 2 षटकानंतर धावपलकावरती 17 धाबा आहेत. कोणताही गडी बाद नसताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. दोन षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 17. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती प्रतापगड पामुरच्या संघाकडून सत्ता संघाचे संघबालक असतील प्रशांत आंबोरे तर स्ट्राईकवरती आहे दिनेश. डॉट स्ट्राईकला आरवी. पवियात पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देण्यासाठी असणार आहे. प्रशांत आंबोरे यांचा पवियात गोलंदाज तयार. तुम्हाला इथे फायटिंग स्कोर इथे मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा असेल तर इथे सातत्यपूर्ण अशी फलंदाजी तुम्हाला करावं लागेल. पूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आणि त्यानंतर पाहूयाच एक मोठा प्रहार इथे चढवला आक्रमण दाखवला आस्वाद येतो शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या सह्यानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती आहेच. ओहो पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डिप्स लेग मध्ये एक धाव तिथे निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धावा असतील 24. 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना
डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे टाकला गेला. त्यानंतर आपण पाहतो की दिनेशला अरविला मला वाटतं चेंडू समजू शकला नाहीये. हलक्या तर खेळायला सुंदर तडका डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतो खेळाडू तैनात असेल. चांगला चेंडू कव्हर करत फेकी ताबडतोब येईल. एक धाव मिळते तिथे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. पुरंदर पेशवाज या संघाला एका धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आपण नजर टाकली तर 25 धावा इथे पूर्ण होत आहेत. पुढे एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला एक जोरदार फटका होता, परंतु खेळाडू तयारीत असताना एक धाव तिथे निश्चित मिळेल. फेकी ताबडतोब आली. एका धाबीच्या मदतीने होते बाद. 26 धाबा धोपलकावरती असताना 2.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर आपण पाहतो की आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना 6 धावा इथे बनवल्या अरविनं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की 10 चेंडू 20 धावा. दिनेश एक लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज एक बेकाला चांगल्या प्रकारची ती साथ देत आहेत. आम्हाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती 27 धावा. कोणताही गडी बाद असताना षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती संतोष चव्हाण आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. हलकीशी यश तिथे हलकीशी प्लेस केली तिथे. एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 28 धाबा. कोणताही गडी बाद असणार. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईकवरती दिनेश. हो इथे फबी अधिक मोठा प्रहार होता तिथे. आणि त्यानंतर येतो एक दिनेशच्या बॅट मधून एक लाजवाब देखणा राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट तडका होता. षटकार हो पुन्हा एकदा पामी आज पुन्हा मोठा आस्वाद दाखवलोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारा पाठोपाठ येतो तिथे सनसरीत खणखणीत 4 रन. चौकार पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 38 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसाव देण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. त्यानंतर पहा इथे बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल. आपण पाहतो की इथे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये एकत्र येतील. त्यांचं डिस्कस त्यानंतर होईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत आपण पाहतो की योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल.
ब्लॉड चेंडू असेल आपण पाहतो की इथे फलंदाज सेफ आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता तिथे आपण पाहतो की जागेवरती आपलं निर्णय तिथे सांगितला आणि त्यानंतर पाहूयात ब्लॉड चेंडू गोलंदाज तयार सुंदर सबाड तर स्ट्राईक वरती दिनेश. हो इथे पहा पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडू आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसवतो चेंडू. लाजबाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळाला. भन्नाट वेगाचा चेंडू होता. धावपल स्थिर आहे 38 धावा. 38 धावा धावपल भरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये या बॅट फूट पैसा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट दाखवला आसमान चढवलं इथे आक्रमण आणि त्यानंतर येतो इथे दिनेशच्या बॅट मधून बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी दडका बिग ब्लास्ट षटकार. फटका सौद्वादा. कभी डरता नहीं. चार षटकानंतर धप्पलकावरती 44 धावा कोणताही गडी बाद नसताना आतापर्यंत आपण पाहतो की पुरंदर फेसवास या संघानं एकही फलंदाज तिथे गमावलेला नाहीये. म्हणजे डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अत्यंत दोनही फलंदाजांच्या मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण असा पाहायला मिळतोय. एक चांगली कमाली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये टिकवलेलं एक कॉम्बिनेशन एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी टिकून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती वैभव चौधरी. चव्वेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो आता पाचव्या षटकाला होती सुरुवात वैभव चौधरी. पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती बारगस्त होतो आणि स्ट्राईक वरती असेल आरवी. हो इथे पाहूया सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये दोन खेळाडू चेंडूची पाठमोरी करत होते. ते पहा खूप दूरवरून मला वाटतं अंतर कापत चेंडूवरती आले. चांगला चेंडू कव्हर केला. 2 धावा तिथे मिळाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने होते वाढ. धवपलकावरती धावा असतील 46 कोणताही कडी बाद नसताना शिवनेरी स्ट्रायकर संघाचा हुकमी एका आपण पाहतो की स्वराज पाबळे सर या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात. आपलं देखील खऱ्या अर्थानं स्वागत करतो आणि स्वराज पाबळे सरांना घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभरीय दुनियामध्ये. एक धाव येईल तिथे एका धावेच्या मदतीनं धवपलकावरती 47 अर्थात 47 धावा. 47 म्हणल्यानंतर आपण पाहतो की AK-47 इव्हेंटच्या माध्यमातून सजलेली ही स्पर्धा एक चांगलं देखणं रूप खऱ्या अर्थानं AK-47 या इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत देखणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांच्या इव्हेंटच्या माध्यमातून सजलेली आहे. एक देखणं रूप त्यांच्या इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करवेल. आणि धोपलकावरती धावा आहेत 47. गोलंदाज तयार वैभव चौधरी. हो पुढे पुढे सरसावत आला होता फलंदाज परंतु आपण पाहतो की दिनेशच्या बॅट वरती प्रॉपर चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वैभव चौधरीची पाहायला मिळते. पहा पहिल्या चेंडूवरती 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय डॉट टाकला तिथे. हो हलक्या हाताने खेळलेला तडाखा होता परंतु एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार की काय परंतु एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ 48 धावा कोणताही गडी बाद असताना.
हलक्या हाताने खेळलेला सुंदर तडका होता. पाहतो आपण स्वतः खेळाडू मला वाटतं तिथे स्वतःला झोकून दिलं, परंतु चेंडू तिथे बाजाराच्या आतमध्ये मजबूत पकड केली, अडवला चेंडू तिथे. एक धाव मिळाली आहे, सॉरी 2 धावा मिळतील आणि 2 धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 50 धावा. पुढे सरसावत आला होता, परंतु आपण पाहतो बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल. 5 षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती धावा 50. अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून पुढे पाहूयात पुरंदर पेशवा संघ 30 चेंडू मध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये गोळा करणार आहेत. ड्रिंक ब्रेक होईल आणि त्यानंतर पाहूयात. बडू सक्सेरा 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतो. स्ट्राईक वरती असेल दिनेश. 17 चेंडू 37 धावेवरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. 13 चेंडू 13 धावेवरती आरवी. एक कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत आहेत. एक चांगली या प्रकारची दोनही फलंदाज एकमेकाला चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते पहा. परंतु आपण पाहतो की 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतो. तिथे बनू सक्सेरा हो इथे पाहूया आता एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. 50 धावा धोपलकावरती असताना इथे चेंडू समजू शकला नाहीये दिनेश. इथे आपण पाहतो की पहिला चेंडू इथे मनू सक्सेनाचा खेळायचा होता. तिथे बॅट वरती प्रॉपर मिडल झाला नसेल. भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू गोलंदाज तयार. वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावेल. आपण पाहतो की 30 चेंडू नंतरचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड येतो आहे. 31 चेंडू नंतर मला वाटतं या ठिकाणी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड येतोय पहा. म्हणजे कुठेतरी गोलंदाजानं सुद्धा अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत अचूक लाईन वरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत साकारली होती पहा. परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 51 धावा कोणताही गडी बाद असताना. हो बडू सक्सेनाचा एक चांगला सक्सेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहतोय ते लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं की थोडासा खराब स्वरूपामध्ये चेंडू आला होता. वाईट चेंडू आला आणि तिथून पुढचा एका लाईनअप मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फुल टच वरचा चेंडू परफेक्ट मिडल केला. डीप एस्टा कव्हर मध्ये एक धावीचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न जरूर होतो. तिथे इथे डेंजर झोनला असेल आणि त्यानंतर पाहतोय ते तिसरे पंच कळवतील की फलंदाज सेफ आहे. आत्ताच्या 2 धावा इथे पळून होत आहेत. 53 धावा. अरबी मला वाटतं की डेंजर झोन मध्ये होता, परंतु इथे नशीबवान मला वाटतं नशिबानं साथ दिली आणि नशीबवान 2 धावा तिथे मिळत आहेत. 53 धावा धोपलकावरती असताना
ओहो इथे पहा दिनेश बनसला इथे आणि थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. शिवछत्रपतींचा झाबा मिळतील 6 धावा. बिग सिक्सर षटकार. फटका धोपलकावरती असताना आपण पाहतो मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. वाईट चेंडू अवंतर धाव. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 60 धावा आहेत. आपण पाहतो की सायंकाळच्या क्षेत्रातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी कोर कमिटीचे सदस्य सन्माननीय शंकरजी खापटे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना घेऊन जातो क्रिकेटच्या या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये. आणि त्यानंतर पाहूयात निर्धाव चेंडू 60 धावा धोपलकावरती असताना ऑलिम्पिक कार्पेट भटका मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा होता, परंतु आपण पाहतो की ओहो पंचांचं बोट आकाशाकडे. पहा मित्रांनो इथे पटकन तिथे मला वाटतं सुखदेव वापरला गोलंदाजांनी. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कोसळतो दिनेश. बॅक टू द पव्हिलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चला स्पीडअप घ्या. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो इथे 60 धावा धोपलकावरती आहेत. एक गडी बाद असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुणाल घोलपला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. कुणाल घोलपकडे सुद्धा एक मोठी स्ट्रेंथ आहे, मोठी ताकद आहे आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो दाखल झालेला आहे. या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे आणि क्षमतेच्या माध्यमातून कशा प्रकारची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये मिळवणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. कुणाल कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करणार आहे धमाल, त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार वैभव चौधरी. या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची मोठी ताकद आहे, परंतु ताकद कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये हो इथे पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी एज आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न जरूर केला तिथे आणि त्यानंतर पाहतो इथे ओहो इथे सुद्धा नशिबानं साथ देत इथे 2 धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. 62 धाबा ही गडी बाद असताना कुणाल घोलप अतिशय मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज पाहूयात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची पाठमोरी करतायत तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार आर फार फरार. क्रिकेटचा रंगला थरार खणखणी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो फुलटॉस चेंडू होता. बॅक टू बॉलर फटका खेळलाय.
एक धाव येईल, दुसरीचा प्रयत्न होणार की काय, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला. एक चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. इथे कौतुकास्पद असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बाच्या मध्ये तिथे मला वाटतं रोहित पवार उभा होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 धावीच्या मदतीने होते वाढ. धावफलकावरती 68, लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 68 धावा इथे पुढे होत आहेत. हो, बोटी अपील आहे, बोटी अपील मैदानाच्या आतमध्ये, कारण की कुणाल घोलप इथे बाद झाल्यानंतर आपण पाहतो की इतका मोठा आनंद खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला होईल की, कारण की प्रतिस्पर्धी आपण पाहतो की गोलंदाजी करणाऱ्या संघाला कुणाल घोलपची ताकद मैदानाच्या आतमध्ये माहीत आहे. मोठी ताकद तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु आपण पाहतो की मोठी खेळी त्या फलंदाजाकडे आहे. त्यासाठी मोठा अपील पाहायला मिळत होता. अकुट टप्प्याचा करपूस समाचार आणि त्यानंतर फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू फटके यांचा षटकार. 74 धावा धावफलकावरती असताना एक गडी ते बाद आहेत. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये जोरात चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. नाही ना गरम. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो की एक फलंदाज इथे बाद आहे. षटकार आल्यानंतर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये वैभव चौधरी. हलक्या हाताने खेळलेला फटका होता, परंतु आपण पाहतो खेळाडू तैनात असेल. एक धाव मिळेल तिथे. एका धावेच्या मदतीने होते वाढ. 7 षटकांचा संपला खेळ. धावफलकावरती 75 धावा एक गडी बाद असताना
76 धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो की एक फलंदाज इथे बाद आहे आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक गडी बाद असताना आतापर्यंत 7.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार बडू सक्सेना. बडू सक्सेना आणि त्यानंतर आपण पाहतो इथे प्रतीक साळुंकेच्या बॅट मधून एक मोठा प्रहार येतो इथे जानदार षटकार 6 धाव्या 6 रन. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. ब्याऐंशी धावा धावपलका भरते असताना आपण पाहतो की मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे सिंगल खेचलं. मला वाटतं षटकार खेचल्यानंतर एक सिंगल घेतले आणि सिंगलच्या सह्याने होते बाद. धावपलका भरते आपण पाहतो धावा असतील 83. लवकर आता फलंदाज आपण पाहतो इथे कुणालचा पाहतो इथे मोठा धमाल. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवण्यासाठी प्रयत्न केला होता प्रशांत आंबोरेनं. तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. लेग बी 4 साठी मला वाटतं तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल आणि तिसरे पंच कळवतील योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. आपण पाहतो की तिसरे पंच कळवत आहेत नॉट आउट. फलंदाज सेफ. सर आता लेग बायचा 4 असेल ना. लॉर्ड चेंडू असेल. आपण पाहतो की 83 धावा धावपलकावरती असताना एक फलंदाज इथे बाद आहे. त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 7.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की ओहो हलक्या तर खेळायला सुंदर धडक होता. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला जातोय. इथे पहा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु नसीबवान इथे आपण पाहूया धावा मिळतायत. नशिबानं साथ दिल्यानंतर तिथे नसीबवान धावा 3 धावा इथे पळपळ होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. 3 धावीच्या मदतीने होते बाद. धावपलकावरती 86 धावा एक गडी बाद असताना शहाऐंशी धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 7.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. ब्लॉड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. त्यानंतर 8 षटकांचा संपला खेळ. 86 धावा धावपलकावरती पूर्ण होत असताना
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली आपण पाहतो की दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे वाघोली नगरीचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेला मोठा नावाचा दबदबा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती त्याला अधिराज्य गाजवलेलं आहे असं एक स्टार खेळाडू आसिफ शेख यांचं या ठिकाणी आगमन होतंय त्यांचं देखील मी प्रथमतः या ठिकाणी युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं तथा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडापासून बडापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातोय सरडा क्रिकेटच्या देखण्या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये क्लीन बोर्ड इष्टा उद्वास्त आणि कुणाल घोलफ होतो बाद बॅक टू द पव्हिलियन क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी घाबरला
हो, उचलून घेणारा चेंडू होता तिथे टॅप केला आणि त्यानंतर चेंडूची पाठपोरी करताय दोन खेळाडू. चेंडूनं शर्यत जिंकली आणि चेंडू अगदी सीमारेषा पार डीप थर्ड मध्ये खणखणी चौका 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. त्र्याण्णव धावा धोपलकावरती इथे पूर्ण होत आहेत. 8.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आणि त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू. उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता तिथे मला वाटतं परफेक्ट बॅट वरती प्रॉपर मिडल करत डीप थर्ड मध्ये टॅप केला तिथे आणि मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पाहूयात हलकीशी एज एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 94 धावा 2 गडी बाद असताना. तीन धाबेचा मैदानाच्या आतमध्ये केलेला प्रयत्न पहा मित्रांनो. इथे चुका किती मैदानाच्या आतमध्ये इथे मागणे ठरत आहेत. या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागणार आहेत, थांबवाव्या लागणार आहेत. एक एक चूक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे. इथे पाहतो ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुका करताय ना तेवढा प्रतिस्पर्धी या संघाला इथे तितकाच मोठा फायदा होत असतो. नऊ षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 97 2 गडी बाद असताना. Hello. एक मोठा प्रहार आणि त्यानंतर येतो षटकार. 6 धाव्यांसाठी 103 धावा धोपलकावरती असताना. चे 5 धावा धोपलकावरती आहेत.
त्यानंतर आपण पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर डीप लॉंगअप मध्ये फेकीदा ताबडतोब येते, परंतु पहा कलेक्शन करताना तिथे अचूक कलेक्शन केलं तिथे रोहित पवार स्वतः गोलंदाजानं. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे नसीबॉन दोन धावीच्या मदतीने होत्या वाढ धोपलकावरती 107 धावा 3 गडी बाद असताना. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव तुझे निश्चित मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 108 धावा 2.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना. आणि त्यानंतर गोलंदाज तयार रोहित पवार. हो इथे पाहतो आपण अंगभेदक 12 चेंडू होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु प्रतीक साळुंकेच्या बॅट वरती प्रॉपर चेंडू तिथे येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकाची होते समाप्ती. 10 षटकांचा संपला खेळ आणि धौपलकावरती धावा बनवल्यात 109 आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या. तिथून पुढे प्रतापगड पॉवरच्या संघाला 60 चेंडू 110 धावींची गरज. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिदा दात ही मर्द मराठ्याची जात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. WSPL च्या मैदानातील शूर यांना पुरंदर पेशवाज म्हणतात. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 मध्ये आगमन करीत आहे. संघमालक मान्य मनदीप कुमार, मान्य राहुल विश्वकर्मा यांचा वालकी हक्क असलेला संघ पुरंदर पेशवाज. तुझ्या तलवारीची धार
ऐसा हिरा लाभला सिंहासना विराजना छत्रपती. पितृ आदेशाने जागुनी राखले सकल स्वराज्य रयतेचे मराठी. बांधुनी कळेवरती त्याग समर्पण शंभू झाले छत्रपती राष्ट्रासाठी. महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये जिथे तुम्ही पाहतायत वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा हा धगधगता थरार आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने प्रतापगड पॉवर्स तर दुसऱ्या बाजूने पुरंदर पेशवाच अशी लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत पुरंदर पेशवास संघाने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 109 धावा कुटून काढल्या आणि प्रतापगड संघासमोर मात्र 110 धावेंचं एक मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये जे ठेवलं गेलेलं आहे आणि हे आव्हान आता मैदानावरती कशा प्रकारे पूर्ण होणार आहे यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता मॅच इथे आता सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला जे पाहायला मिळेल तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी करण्यासाठी तयार. क्षेत्ररक्षण लावा. 55 मिनिटाचा अवधी आहे. 55 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे याची नोंद असू द्या. त्यापेक्षा जास्त वेळ घ्याल तर तिथे तुम्हाला पेनल्टीला मैदानाच्या आतमध्ये सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. पंचांचा इशारा. लेट्स द प्लेचा सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईकला मात्र कोण आहे? मनु सक्सेना आणि प्रशांत ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज रजनीश शर्मा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे पन्हाळा पॅन्थर्स आणि प्रतापगड पॉवर्स. माफ करा, देवगड डायमंड्स आणि जंजिरा जगबार्स यानंतरची मॅच खेळवायची आहे. विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. सामना सुरू झालेला आहे. कुणाल घोलप चेंडूवरती आला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून जिथे पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा 10वा दिवस, उद्या मात्र या स्पर्धेचा 11वा दिवस आहे. उद्या मात्र 9 सामने आहेत त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. मॅच इथे सुरू होताना तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत आणि सामना सुरू झालेला आहे. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र तयार सज्ज होताना पाहायला मिळालं. धावपलिकावरती आपण पाहतो 1 धाव इथे धावपलिकावरती जे लागलेली आहे. स्विच हिट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल टिपला आणि प्रशांतला मात्र इथे परतावं लागेल की नाही हे पाहायचंय. पंचांचा निर्णय येणं मात्र इथे बाकी आहे. पंचांचा निर्णय फार महत्वाचा असतो. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपणही तिथून काही सांगू शकत नाही. यस, पंचांचा निर्णय फलंदाज बाद. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पहिला करंट, पहिला मोहरा इथे मैदानाच्या आतमध्ये नक्की जो टिपला जातो आणि डावाला पडलेलं पहिलं खिंडार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिला मावळा मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडला. तर न्यू बॅटर मयांक न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. खरं तर इथून पुढे मात्र मोठी लढाई तुम्हाला लढायची आहे. ती लढाई लढत असताना तुमचं मन मजबूत असणं गरजेचं आहे. मन आणि स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. टू विन लाईफ बॅटल कीप यू माइंड स्ट्रॉंग. आयुष्याच्या लढाईत विजय मिळवण्यासाठी मन मजबूत ठेवणं फार गरजेचं असतं आणि तेच मजबूत मन तुम्हाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथे लढावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. स्वस्तात मात्र माघारी परतला तिथे खेळाडू. धावपलिकावरती केवळ आणि केवळ 1 धाव इथे पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहतात.
रजनीश शर्मा. विकेट टेकर गोलंदाज म्हणून मात्र फार मोठी ओळख आहे या खेळाडूची. सातत्यपूर्ण आपल्या संघासाठी एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्ही पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि तीनही चेंडू अतिशय दर्जेदार त्याच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळालेले आहेत. दहा षटकांची असणारी ही लढत तुम्हाला मैदानावरती मात्र जी पाहायला मिळते आणि 10 षटकांमध्ये एक चांगली मॅच खरं तर खेळाडूंसाठी मात्र तुम्ही पाहतात. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. एक तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सीमारेषेच्या आतमध्ये मात्र चेंडूला अडवलं. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला. तिथे धावा आता इथे मात्र वाढताना पाहायला मिळतील. आत्ताच्या 3 धावा या ठिकाणी मात्र ज्या पूर्ण होतात. साज, बाज आणि ताज 3 धावेनं धावफलक वाढेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 106 बनवायचे आहेत. 56 चेंडूमध्ये 106 या मैदानावरती मात्र त्या बनवल्या जाऊ शकतात. कारण आपण पाहिलं या मैदानावरती मात्र विजयाची गॅरंटी देणारा कुठलाही धावफलक जो बनलेला नाही. टॉस झालेला आहे. देवगड डायमंड संघाने मात्र टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळते आणि सिंगलनं धावफलक देखील इथे पुढे सरसावताना आपण पाहतो आहोत. 5 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना रजनीश शर्मा धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र केलाय. मेंडेटरी पॉवर प्ले तुम्ही पाहता मैदानावरती आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असतं. मोठा प्रहार तिथे केलाय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय शानदार षटकार. फटका सौदार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. पहिलं षटक संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती एक गडी बाद असताना 11 धावा धावफलकावरती मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला आता इथे सुरुवात होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जो मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार. गिरीश श्रीवास्तवनं मात्र चेंडू इथे हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 2 घेऊन मात्र गिरीश श्रीवास्तव तुम्हाला इथे गोलंदाजी करताना मात्र जो पाहायला मिळेल. इथून पुढे आपल्या संघाचा सारथी तो बनेल का? फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलेला आहे. साधा सोपा सरळ झेल इथे मात्र निसटला. जीवनदान मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आता हे जीवनदान किती महागडं ठरणार आहे. धावफलकावरती मात्र आपण पाहतो 1 ने वाढ होईल. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहता 53 चेंडू आणि 98 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. मयंकला तुम्ही ऑन स्ट्राईकला पाहता जो की 2 चेंडू खेळाय 9 धावांवरती जो मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्ही पाहतात. सुंदर फटका इथे मात्र सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत मात्र सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाले आणि सिंगलनं धावफलक देखील वाढला. 13 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटमधला अशुभ अंक म्हणून आपण 13 अंकाकडे मात्र पाहतो, परंतु हा 13 अंक कित्येक खेळाडूंसाठी मात्र शुभ ठरलेला आपण मात्र या ठिकाणी जे पाहिलेलं आहे. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 52 चेंडू आणि 97 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये जो खेळला जाईल. धावफलक
14 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय तिथे आणि इथे चुकी होताना पाहायला मिळेल. साधा सरळ सोपा झेल इथे मात्र जो निसटताना पाहायला मिळाला. 14 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ 50 चेंडू आणि 96 धाब्यांची मात्र जी गरज. या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण एखादी चूक देखील तुम्हाला या सामन्यातून मात्र बाहेर घेऊन जाणारी आहे. यावेळेस मात्र पंचांकडे हलकंसं अपील तिथे केलं होतं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि धावपलकावरती आपण नजर टाकू. एक गडी बाद असताना 14 धावा. गिरीश श्रीवास्तव षटक क्रमांक दुसरं त्याच्या माध्यमातून तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. एक चांगली गोलंदाजी गिरीश श्रीवास्तवनं देखील या मैदानावरती साकारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे गुडघाट टेकत फटका खेळाय. गुडघाट टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार, षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कब. दोन षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. इथून पुढे मात्र मोठा इतिहास तुम्हाला इथे मैदानावरती लिहावा लागेल आणि इतिहास असाच घडत नाही मित्रांनो. त्यासाठी मात्र तुमची मेहनत फार मोठी असते. इथे इतिहास घडला जाईल का हे पाहायचे. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. आणि आज या मैदानावरती एक नवीन इतिहास रचण्याचं कामकाज कोणता खेळाडू मैदानावरती मात्र करेल. 20 धावा धावपलकावरती आहेत. 48 चेंडू आणि 90 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 3 सुरू होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रजनीश शर्मानं मात्र इथे चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. यावेळेस पाहायचंय उंच आकाशामध्ये मात्र फटका खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. चेंडू पोहोचला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4, चौकार. मोबदल्यामध्ये आपण पाहतो सामन्याचं समीकरण आहे. शेवटचे 47 चेंडू आणि 86 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मात्र तुम्ही पाहतात. रजनीश शर्मावरती आक्रमण जे चढवलं गेलं मनु सक्सेनाच्या बॅटमधून आलेला हा एक शानदार चौकार आम्ही पाहिला. पुन्हा एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. बॅकवर्डला क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती येईल तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. सिंगलने धावफलक वाढणार आहे. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना जिंकण्यासाठी मात्र मोठा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतो. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आहेत. प्रकाश झोतातले सामने आपण पाहत आहोत. डे नाईट अशा स्पर्धेंचं मात्र केलं गेलेलं आयोजन आणि नियोजन. चांगल्या चांगल्या संघांचा मात्र इथे समावेश. जवळपास 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. अनेक खेळाडूंचं मात्र नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहतात. ऑक्शन सोहळा जो मात्र संपन्न झाला. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 25 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. (25 runs, loss of 1 wicket).
यावेळेस मात्र मोठा प्रहार तिथे केला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचला 4 धावेंसाठी. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाचे जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. या चौकारानं धावफलक वाढतो. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 44 चेंडू आणि 81 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू अप्रतिम होता. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळताना जे पाहायला मिळाले. सिंगलनं धावफलक देखील पुढे सरसवताना मात्र जे पाहायला मिळतं बाईकच्या स्वरूपामध्ये मात्र आलेली सिंगल. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 43 चेंडू आणि 80 धावेंची गरज. सुंदर चेंडू होता इथे खोदून काढला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना जे पाहायला मिळाले आणि एका धावेने धावफलक देखील पुढे सरसावताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 31 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 42 चेंडू आणि 79 धावेंची मात्रची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र आवश्यक आहेत. चला स्पीडअप करा. वेळ वाचवला जाणं इथे मात्र गरजेचं राहील याची नोंद असू द्या. हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं होता. त्यामुळे वेळ वाचवला जाणं इथे फार गरजेचं राहील. 42 चेंडू आणि 79 धावेंची मात्रची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 सुरू होते आणि 4थं षटक घेऊन मात्र मुक्तेश्वरनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. मुक्तेश्वरचा पहिला चेंडू इथे काय कमाल करतो पाहायचं. क्षेत्ररक्षण वारंवार इथे मात्र नक्की जे बदलवलं जातं. बोतेन आपण खरं तर खेळवत आहोत त्यामुळे क्षेत्ररक्षण सातत्यपूर्ण बदलताना इथे तुम्हाला जे पाहायला मिळेल. सोडून दिला हा चेंडू तुम्ही तिथे पाहता. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळालेली आहे. बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र आलेली सिंगल आणि धावफलक देखील पुढे सरसावतो. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला पंचांचा निर्णय तिथे मात्र अंतिम असणार आहे. पंच जो तुम्हाला निर्णय देतील तो तुम्हाला तिथे मान्य करावा लागेल.
चांगला चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट करायचा होता, पाहायचं डायरेक्ट हिट तर केलाय तिथे, परंतु पंचांचा निर्णय फार महत्वाचा राहील. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. फलंदाज सुरक्षित आहे की असुरक्षित, यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मिळणार आहे. धावपलकावरती आपण पाहतो 33 धावा धावपलकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्हाला जे पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार होते मुक्तेश्वर. मनु सक्सेनाला तुम्ही पाहतात 40 चेंडूमध्ये अजूनही 77 धावेंची गरज. लेग बाईज दोन चेंडू आतापर्यंत मुक्तेश्वरने हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती मात्र बाईच्या स्वरूपात धाव आली, त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली एक धाव पाहायला मिळते. फुलर लेनचा टाकलेला हा चेंडू एक सिंगल मैदानाच्या मध्ये मात्र घेतली गेली आणि एका धावेने धावपलक देखील पुढे सरसावला. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 39 चेंडू आणि 76 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. मुक्तेश्वरचा हा चेंडू मोठा फटका तिथे खेळलाय आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल 4 धावेंसाठी. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकारानं धावपलक वाढला. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा सुंदर फटका मात्र सजवला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागेल. धावपलक वाढणार आहे. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 37 चेंडू आणि 71 धावेंची गरज. षटकाची सांगता होईल. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 40 धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सामन्याचं समीकरण शेवटचे 36 चेंडू आणि 70 धावेंची गरज.
40 धावा धावपलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 5 सुरू होईल आणि 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज पाचव्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गिरीश श्रीवास्तव यानं चेंडू हातामध्ये घेतलाय. शेवटचे 36 चेंडू आणि 70 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी मात्र तुम्हाला जी पाहायला मिळेल. गोलंदाज गिरीश श्रीवास्तव तयार. गिरीचा पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. धावाची संधी. क्रिकेट मधली आत्महत्या. जोर का झटका धीरे से लगे. नजर हटी दुर्घटना घटी. आहा से आहा तक. लालच का फल हमेशा ही बुरा होता है. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे मनु सक्सेनाला माघारी परतावं लागतं. तर न्यू बॅटर डीके अर्थात डेंजर किलर दिलीप काळे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. चाळीस धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 35 चेंडू आणि 70 धावेंची गरज. 35 चेंडू मध्ये 70 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत इथे त्या कशा प्रकारे बनवल्या जातात याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र ज्या लागून आहेत. 12च्या सरासरीने मात्र इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहे प्रति षटका मागे. न्यू बॅटर मात्र दिलीप काळे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेला आहेत. 5वं षटक सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने मात्र माघारी परतला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर दिलीप काळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पस्तीस चेंडू आणि 70 धावेंची असणारी गरज. गोलंदाज गिरीश श्रीवास्तव तैयार आहे पुढील चेंडूसाठी. क्लीन बॉल. हो गई गलती हो गई भूल और ये दांडी 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 गुल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. शेवटचे 34 चेंडू आणि 70 धावेंची मात्र गरज. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वैभव चौधरी मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होईल. वैभव चौधरीवरती मात्र मोठी जबाबदारी आहे. जो करे सबकी मनोकामना पूरी उनका नाम है वैभव चौधरी. पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश श्रीवास्तव तयार होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पाहायचंय बॅटची झेल टिपलाय आणि फलंदाज वैभव चौधरी देखील शून्यावरती बाद. विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळेल. 33 चेंडू आणि 70 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते.
ओव्हर हॅट्रिक तर मात्र या ठिकाणी झालेली आहे, कारण पहिला खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने माघारी परतला होता. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये रोहित पवार. रोहित पवार मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, काही कमालीची गोलंदाजी त्यांना मैदानाच्या मध्ये साकारलेली आहेत. रोहित पवार ऑन स्ट्राईकला मात्र तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. विकेट हॅट्रिकची संधी मात्र इथे गिरीश श्रीवास्तवला येताना जे पाहायला मिळते. 4 गडी बाद, 40 धावा धावपलकावरती. शेवटचे 33 चेंडू आणि 70 धावेंची गरज. नो बॉल मैदानाच्या मध्ये पंचांना कळवलेला आहे. नो चेंडू, बिमर नो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. उंची मिळाली बरीचशी चेंडूला, त्यामुळे बिमर नो मैदानाच्या मध्ये पंचांना घोषित केला. धावपलक वाढला इथे 41 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 69 बनवायच्यात. शेवटचे 33 चेंडू जे की मैदानाच्या मध्ये टाकायचे बाकी आहेत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. देवगड डायमंड्स आणि त्यांच्या विरोधात जंजिरा जॅग्वार्स. देवगड डायमंड्सनं मात्र टॉस जिंकलेला आहे. देवगड डायमंड्स ऑन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलेला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होईल, परंतु इथे एकच धाव मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलने धावपलक वाढला. 42 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. सामन्याचं समीकरण बदललं. 32 चेंडू आणि 68 धावेंची गरज. बत्तीस चेंडू मध्ये 68 बनवायचे आहेत. अप्रतिम चेंडू मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. दिलीप काळेला देखील उभं करून ठेवलेला आहे. शेवटचे 31 चेंडू आणि 68 धावेंची गरज. इथे तुम्ही पाहता स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. षटक संपली इथे. 5व्या षटक संपलं आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 46 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि 64 धावेंची गरज. शक्ती
चौकात तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकात. 51 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात, ज्यावेळेस पुरंदर पेशवा संघ मैदानावरती फलंदाजी करत होता त्यांनी मात्र 30 चेंडूमध्ये 50 बनवल्या होत्या. तर आता इथे तुम्ही पाहतात प्रतापगड पॉवर संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात प्रतापगड पॉवर संघाने मात्र 33 चेंडूमध्ये 51 बनवलेले आहेत, म्हणजे सामना बरोबरीमध्ये आहे. परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये मात्र चेंडू टाकला होता. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन जो पोहोचणार आहे 52 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू आणि 58 धावेंची गरज. 26 मध्ये 58 बनवायचे आहेत. आता मात्र तुम्हाला तुमचे बाहू खोलावे लागतील. एखादे 2 मोठे फटके आले की पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येताना पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी मनदीप कुमारच्या माध्यमातून पाहतो आपण. सातत्यपूर्ण प्रत्येक चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीने हाताळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा हा खेळाडू आहे. यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकतो. एखादा बाउन्सर देखील त्याचा किती घातक असतो. शॉर्ट पिच प्रकारचे चेंडू तुम्ही पाहिलेत गुडलँड स्पॉटवरती देखील त्याचे चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळतात. एखादा फुल टॉस देखील आपण पाहतो, परंतु प्रत्येक चेंडू मध्ये मात्र तुम्ही पाहतात नाविन्यता त्याच्याकडे आहे. यास इथे मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोल्ड विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 52 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू आणि 58 धावेंची गरज. ओमकार गायकवाड न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 58 धावेंची मात्र जी गरज. तर षटक क्रमांक 7 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कुणाल घोलप. षटक क्रमांक आपण पाहतो 7व्या क्रमांकाचं घेऊन मात्र इथे गोलंदाजी करण्यासाठी कुणाल घोलप तयार आहे. पाहूयात कुणाल घोलप आपल्या संघासाठी मात्र एक मोठी कामगिरी करण्यासाठी मात्र नक्कीच जो तयार होताना पाहायला मिळेल. 7व्या षटकासाठी मात्र कुणाल घोलपला या ठिकाणी आमंत्रित केलेत आणि नेहमीच बॅटिंग पॉवर प्ले आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल घोलप आपण कित्येक मैदानावरती कुणाल घोलपला पाहिलं. फलंदाजीमध्ये कमाल तर करतो, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच तिखट मारा त्याच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण या मैदानावरती पाहिल्यात आणि टिचून गोलंदाजी करण्याचा मध्ये अतिशय माहिर असणारा खेळाडू. चेंगड गोलंदाजी ज्याला म्हणतात ते चेंगड गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे आणि आज आपल्या बोटांच्या किमयाची जादू तो मैदानावरती दाखवेल का. पहिला चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात, चेंडू सीमा पार, षटकार. धावफलक वाढणारा 58 धावा धावफलकावरती दिलीप काळेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण इथे पाहिलात. परत एकदा मोठा प्रहार, आडव्या बॅटनं सजवलेला फटका, चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत चौकार.
धावून मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकारानं धावफलक वाढेल 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 22 चेंडू आणि 48 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. घ्यावी एखादी ताण, काळजामध्ये रुतावी कट्यार. मनोमनी दिलीप काळेला आठवून ठोकावा एखादा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. दिलीप काळेचा जलवा तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. चौकार पाठोपाठ षटकारांची आतषबाजी मैदानावरती मात्र होताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि नेत्रदीपक रोषणाई त्याने मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे साकारलेली आहे. कमालीचा खेळतोय. कुणाल घोलपला देखील चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागणार आहे. गोलंदाज तयार कुणाल घोलप. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामध्ये मात्र फटका खेळाय क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी होईल. चेंडून वेग धारण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र मिळताना पाहायला मिळतील. 2 धाव्याने धावफलक देखील पुढे सरसावेल. 70 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या जातात. शेवटचे 20 चेंडू आणि 40 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. 20 चेंडूमध्ये 40 बनवायच्या आहेत. या बनवल्या जाणार की नाहीत याकडे सगळ्यांच्या नजरा लागून. कुणाल घोलपचा हा चेंडू बाहेरची कड आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. आज गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 19 चेंडू आणि 36 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकार, चौकार, षटकार. 2 धावा त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. 28 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. 7 षटकांचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गडी बाद. 80 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू मध्ये आता 30 बनवायच्या. चला क्षेत्ररक्षण लावा. 18 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. दिलीप काळेच्या बॅटमधनं मात्र इथे धावा येताना पाहायला मिळाल्या. दुथडी भरून धावा इथे वाहताना तुम्हाला पाहायला मिळतात. संततधार होती अगोदर परंतु यावेळेस मात्र दुथडी भरून धावा इथे वाहताना पाहायला मिळाल्या. आणि 28 धावा इथे मात्र कुणाल घोलपने खर्च केला. बराचसा महागडा ठरला यावेळेस तो. शेवटच्या 18 चेंडू मध्ये मात्र मिरॅकल गोलंदाजी आम्हाला इथे पाहायला मिळेल का? चमत्कार मैदानावरती मात्र होईल का? याकडे सगळ्यांच्या नजरा ज्या मात्र मैदानावरती लागून आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मुक्तेश्वरनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. मुक्तेश्वर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतो. तयार होताना तुम्हाला इथे मैदानावरती मात्र जो पाहायला मिळेल 8व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मात्र सुरू होते. ओमकार गायकवाडला तुम्ही ऑन स्ट्राईकला पाहता जो की ज्याला अजून आपलं खातं खोलायचं. दिलीप काळे 37 धाब्यांवरती खेळतो. 10 चेंडूमध्ये 37 धाबा दिलीप काळेने मात्र या ठिकाणी बनवलेले आहेत. 18 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज.
चला स्पीडअप करा. पुढे सरसावत मात्र नक्कीच खेळून काढला हा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. सिंगलनं धावफलक वाढेल. 81 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 17 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 17 चेंडूमध्ये 29 बनवायचे आहेत. मुक्तेश्वर तयार. समोर दिलीप काळेला तुम्ही पाहतात. सतरा चेंडूमध्ये 29 धावांची गरज. गोलंदाज मुक्तेश्वर. बोल टू स्ट्रायकर अँड बॅट्समन दिलीप काळे. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला अडवलंय, पकडलंय, फेकलंय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या या ठिकाणी मात्र पळून पूर्ण होताना ज्या पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलं. 83 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 चेंडू आणि 27 धावेंची गरज. 16 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता. मोठा प्रहार तिथे चढवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू पटके यांचा षटकार. षटकार. 89 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात अजून 21 बनवायच्या आहेत. एक सिंगल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना तुम्हाला जी पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक देखील पुढे सरसावताना पाहायला मिळतं. 90 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 14 चेंडू आणि 20 धावेंची गरज. 14 बॉल मध्ये अजून 20 रनची आवश्यकता. ओमकार गायकवाड आणि दिलीप काळे ही जोडी मात्र मैदानावरती मात्र चुरशीचा खेळ साकारतेत. दिलीप काळेला तुम्ही पाहिलं असेल 13 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 46 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद तुम्ही त्याला पाहतात. तर मुक्तेश्वर इथे कमबॅक करेल का? एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठलीही धाव तिथे घेतली गेली नाही. सामन्याचं समीकरण 13 चेंडू आणि 20 धावेंची गरज. शेवटचे 13 चेंडू आणि 20 धावेंची मात्र आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलेला आहे. जीवनदान मिळालं. 2 धावा मिळून जातील. 8 षटकांचा खेळ संपला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 92 धावा. सामन्याचं समीकरण आहे मित्रांनो शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 12 चेंडू मध्ये 18 बनवायच्या आहेत. 9व्या क्रमांकाचं षटक घेऊन कोणता गोलंदाज इथे गोलंदाजी
ट्रॅक वरती येणार आहे पाहायचं आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. मनदीप कुमार यानं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. मनदीप कुमार गोलंदाजी करण्यासाठी तयार. षटक क्रमांक 9 मैदानाच्या मध्ये सुरू होते. समोर दिलीप काळे अर्धशतकापासून केवळ 4 धावेने मात्र तो दूर आहे. 12 चेंडू आणि 18 धावेंची गरज. मनदीप कुमारने अगोदर अतिशय दर्जेदार षटक मैदानाच्या मध्ये हाताळलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील त्यानं मिळवली होती. तोच मनदीप कुमार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. एक धाव तर तिथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होताना मात्र पाहायला मिळेल का, परंतु एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागतं. एका धावेने धावफलक देखील पुढे सरसावताना मात्र जो पाहायला मिळणार आहे. 93 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू आणि 17 धावेंची गरज. सुंदर फटका इथे मैदानाच्या मध्ये खेळायत. क्षेत्ररक्षक आहे तिथे कुणाल घोलप चेंडूवरती. तो चेंडूची फेकी करेल तोपर्यंत धावफलक देखील एकीने वाढणार आहे. 94 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू आणि 16 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. यानंतर मात्र देवगड डायमंड्स आणि जंजिरा जॅग्वार्स दोन्ही संघांना तयारीत राहा. दिशा दिली तिथे चेंडूला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. कुमारला चौकार. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 9 बॉल मध्ये 12 रन्सची आवश्यकता आहे. गोलंदाज मनदीप कुमार. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाले. एका धावेने धावफलक देखील पुढे सरसवताना मात्र या ठिकाणी जो पाहायला मिळतो. आणि धावफलकावरती आपण नजर टाकूया. 99 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज. पुढे सरसावत मात्र फक्त चेंडूला दिशा दिली तिथे एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना मात्र जी पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक देखील पुढे सरसावणार आहे. 100 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज. अप्रतिम चेंडू होता मैदानाच्या मध्ये, परंतु एक सिंगल तिथे मात्र मैदानाच्या मध्ये मिळवली गेली. सिंगलनं धावफलक वाढेल. 101 धावा धावफलकावरती. 9 षटकांचा खेळ संपला. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 101 धावा धावफलकावरती. नऊ धाव्यांची गरज. शेवटचं षटक घेऊन मात्र कुणाल घोलपनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पुन्हा एकदा जबाबदारी दिली कुणालवरती. अगोदर मात्र 28 धावा त्यानं तिथे खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कुणाल घोलपवरती मात्र संघाच्या संघनायकानं जबाबदारी दिलेली आहे. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार.
ऑन स्ट्राईकला मात्र दिलीप काळे, अर्धशतक त्यानं मात्र बनवलेलं आहे. 53 धावेंवरती दिलीप काळे मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर उडवायचं होतं तिथे एक सिंगल मात्र नक्कीच जो घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, 2 धावा सहजरित्या या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक वाढणार आहे. 103 धावा धावफलकावरती, 5 चेंडू आणि 7 धावेंची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावा. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन. 5 चेंडूमध्ये 7 धावेंची मात्र असणारी आवश्यकता. दिलीप काळे तुम्ही पाहतात 18 चेंडू खेळाय, 55 धावेंवरती जो मात्र अर्धशतकी खेळी त्याने साकारलेली आहे. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावेंची गरज. चार बॉल आणि 7 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आहे कुणाल घोलप. यावेळेस मात्र पाहायचं आहे मोठा प्रहार तिथे जो पाहायला मिळतोय. जबरदस्त आक्रमण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. मोठा प्रहार तिथे केलाय आणि विजयी चौकार इथे मात्र. डेड बॉल आहे का सर? डेड बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मृत चेंडू. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा. पुढील दोनही टीम तयारीत राहा. जंजिरा जगवार संघानं ही मॅच संपल्याबरोबर लगेचच आपले 11 धुरंधर योद्धे मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं आहे, याची नोंद असू द्या. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकारानं मात्र सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो आहे 21 चेंडूमध्ये 65 धावेंची खेळी करणारा दिलीप काळे. दिलीप काळे ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या दिलीप काळे आपल्याला सन्मानित केलं जात आहे. तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहेत. जंजिरा जगवार संघाला विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्यायचं आहे.